या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्रंथाली प्रकाशन। नमस्कार, अमृतवेलच्या लेखक भेट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आपण ग्रंथाली हे नाव घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की मराठी वाचकांना समृद्ध करणारी एक चळवळ म्हणून आपण ग्रंथालीकडे पाहतो। त्याच ग्रंथालीनं ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक उत्तम पुस्तकं आणि अनेक मान्यवर लेखकांना तुमच्या आमच्या समोर आणलंय। इतकंच नव्हे तर मराठी साहित्य विषयामध्ये समृद्ध साहित्य निर्मिती करण्याचं काम या ग्रंथालीनं केलंय आणि ही समृद्ध चळवळ आणि या चळवळीच्या वाटेवरून जात असताना मराठी भाषेमध्ये इंग्रजी धाटणीचं पण खरं मराठी भाषेला लहेजा असलेलं आणि मराठी भाषेमध्ये एक वेगळी वाट देणारं एक नवीन पुस्तक नुकतंच ग्रंथालीकडून प्रकाशित झालंय। त्याचे लेखक आणि त्या पुस्तकाविषयी बोलायला दोन मान्यवर आपल्याबरोबर आहेत। त्या पुस्तकाचं नाव आहे लॉक ग्रिफिन। त्याचे लेखक वसंत लिमये असं वेगळं नाव धारण करणारे आणि हायकर्स लिमये म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेले आपल्याबरोबर आहेत। आणि या पुस्तकाकडे आणि मित्र म्हणून आणि लेखक म्हणून त्याकडे तिरकसपणे पण डोळसपणे पाहणारे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आपल्याबरोबर आहेत। दोघांचंही मनापासून स्वागत। आणि लॉक ग्रिफिन असं नाव अंगावर आल्यानंतर हे नवीन काय, म्हणजे या नावापासून कादंबरीला सुरुवात झाली का कादंबरी लिहून झाल्यानंतर नावाच्या शोधात लेखक गेला, काय झालं? कादंबरी लिहून झाल्यावरती म्हणजे कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र आहे किंवा एक कमिटी आहे अमेरिकेतली। लॉक ग्रिफिन म्हणजे शब्दाचा अर्थ बघायला गेलं तर लॉक हा स्कॉटिश शब्द आहे, तलाव असा त्याचा अर्थ। ग्रिफिन ही एक पौराणिक प्रतिमा आहे। म्हणजे आपल्याकडे त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर व्याल असा एक प्राणी आपल्याकडे हो, की ज्याला समोरचं शरीर दुसऱ्या कोणाचं तरी असतं, मागचं शरीर हे सिंहाचं असतं। ग्रिफिनच्या संदर्भात समोरचा भाग गरुडाचा आहे आणि मागचा भाग सिंहाचा। ही प्रतिमा म्हणे आपल्याकडे जन्माला आली, परंतु हिचा वापर जास्त पाश्चिमात्य जगतात ख्रिश्चॅनिटीमध्ये बराच झाला। त्या कमिटीचं नाव ते लॉक ग्रिफिन असं नाव आहे आणि त्या कमिटीला बरंच मोठा अर्थ या कथानकात आणि त्याच्या उलगडण्यामध्ये आहे, त्यामुळे ते नाव निवडण्यात आलं। महत्त्वाचं कारण त्याच्या मागचं असं होतं की या कथानकाचं बाज जरी हे मराठी कुटुंबाबद्दलची। मला सांगा वसंतराव, तुम्ही इंग्रजीचे अतिशय उत्तम पुस्तक वाचणारे एक वाचक, IITत गेल्यानंतर इंग्रजी साहित्याच्या प्रेमात पडलात आणि ते वाचताना मराठी भाषेची जी नाळ आहे, मराठी भाषेत काहीतरी वेगळं आणलं पाहिजे या ध्यासापायी पुस्तक लिहिलं, तर मुळात त्याचा क्षण कुठे सुरू झाला, कुठे असं वाटलं की लिहावं? तुम्ही जसं म्हणलात की मी शिकलो मराठीत, परंतु IITत गेल्यानंतर इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचनाला सुरुवात झाली। आवडते लेखक रॉबर्ट लडलम, फ्रेडरिक फोर्सेथ किंवा आत्ताच्या काळातला डॅन ब्राउन, दा विंची कोडवाला, ही सगळी कथानकं वाचताना एक डोळ्यासमोर अचंबा असायचा की हे प्रचंड काल आणि स्थल याचं कॅनव्हास घेऊन लिहिलेलं कथानक आणि तरीही वेगात कुठेही कमी न पडणार। तर याच्याबद्दल एक कुतूहल आणि अचंबा नेहमीच होत आहे। कुठेतरी गेल्या 5-6 वर्षापूर्वी एक असूयेने जागा घेतली की हे सगळं तिथे असतं तर त्या कथानकांमध्ये असतं ते आपल्याकडच्या कथानकात का असू नये किंवा असू शकेल का, यातून हा खरा जर्म किंवा किडा डोक्यात वळवळला। आपल्याकडच्या सध्याच्या कालावधीमधील राजकारणाकडे किंवा आपल्या महत्त्वाच्या घटनांकडे बघितलं भारतातल्या, त्याच्यात काही एक घटना अशी गवसली की त्याचे संदर्भ थोडे बदलले, त्याचे अर्थ अफाटपणे त्याकडे आपण येणार आहोत। मला वाटतं अच्युतराव तुम्ही सांगा, या वसंताकडे तुमच्या लाडक्या मित्राकडे पाहताना लेखक म्हणून किंवा पुस्तकाच्या बद्दल एकूण सगळी मांडणी केल्यानंतर काय वाटतं? लेखक म्हणून वसंता किती ओळखतो आणि मित्र म्हणून वसंता किती ओळखतो? ते वसंताला मी 40 वर्ष ओळखतो। म्हणजे मी ज्या IITत ज्या हॉस्टेलला होतो तिथेच वसंत होता आणि थोडा खोडकर असं म्हणायला काही हरकत नाही। अनेक उचापत्या करायचा, अत्यंत पॉप्युलर असलेला, हुशार, पॉप्युलर, पण खूप मजा चालायची। आणि मुख्य म्हणजे आम्ही एकत्र खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो, संध्याकाळी बसलेलो आहोत। त्या नावापासून सगळा गोंधळ चालू होतो, वसंत पण नंतर लक्षात आलं की जॉर्ज बुशचा मुलगाचं जॉर्ज बुश असू शकतो असं भारताने काय घोडं मारलंय आणि मग मी नाद सोडून दिला। पण सगळं असं विचित्रपणा म्हणजे असं आहेच। आणि वसंता नंतर म्हणजे
IIT पास झाल्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळे मार्ग चोखंदळले. गिर्यारोहक म्हणून तो भारतात प्रसिद्ध झाला, परदेशी सुद्धा प्रसिद्ध झाला. अनेक लोकांना त्यांनी शिकवलं आणि मला त्याचा अभिमान नेहमीच वाटत आलेला आहे. या सगळ्या काळामध्ये तो मी लहान लहान कथा लिहायचा, मला पाठवायचाच होता. लोकसत्तेत अनेक वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आणि मासिकात वगैरे आलेले आहेत. या सगळ्यामध्ये मला त्याचं लिखाण चालूच होतं, पण त्याचं कादंबरीचं रूप काही घेईल असं मात्र माझ्या स्वप्नी सुद्धा नव्हतं. एके दिवशी एकदम त्याचा मला फोन आला की अरे मी पुण्याला चाललेलो आहे आणि मला पण जायचंच होतं, आपण एकत्र जाऊ. मी गाडीत बसलो आणि त्यांनी सांगितलं तुझी गाडी काय घेऊ नकोस, मी तुला आज नेणार. म्हणलं ठीक आहे. आणि त्याचं असं सांगणं म्हणजे हुकूमच असतो. आम्ही गाडीत बसलो आणि बसल्यानंतर त्यांनी कादंबरीच्या विषयी बोलायला सुरुवात केली. आणि त्या कादंबरी म्हणलं वसंत तू कादंबरी हा काय प्रकार आहे. आणि त्यांनी एक बाळ काढलं आणि त्यातून त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि खरंच सांगतो ते वाचताना मी त्या गाडीतला प्रवास कसा झाला हे मी विसरून गेलो. तो वाचतो अतिशय सुंदर, हा आणखीन एक भाग. आणि ते कथानक सुद्धा इतकं ग्रिपिंग आहे की त्यामुळे मला पहिल्यांदा वाटलं की हा खूप चांगला लेखक आहे. म्हणजे गिर्यारोहक, IIT इंजिनियर हे ते, आणि आता चांगला उद्योजक पण आहे अर्थातच, पण त्याच्यापेक्षाही जो उत्तम लेखक आहे मला जाणवलं. का त्यात अनेक पैलू मला जाणवले, त्याच्याविषयी आपण बोलूच. पण मुख्य म्हणजे मला आणि गंमत अशी की त्यावेळी तो एकदम अचानक असं सांगायचं की अमुक तुला आता जे सांगितलं ते चॅप्टर 26 मध्ये येणार आहे. मग नंतर असं सांगायचं ह्या चॅप्टर 7 मध्ये येणार. म्हणजे काय चाललंय का, म्हणजे संबंध आराखडा त्या डोक्यात होता. आणि त्याच्यावरनं त्यांनी जे संबंध एक मोठं एक प्लॉट रचलेला आहे. आणि तू आता म्हणाला अगदी बरोबर आहे, पाश्चिमात्य ह्याच्यात जे काही अत्यंत थरार आणि नाट्य, फार फास्ट मुव्हिंग नाट्य जे आपल्याला बघायला मिळतं त्याला भावनेची ते मराठीत, त्याला भावनेची जोड दिली. त्याच्याकडे आपण त्याच्यावरती मला बोलायचंच आहे. कारण पाश्चिमात्याच्यात नुसतं आपलं थरार नाट्य असतं. बरोबर. ह्याने त्यात आणखीन बऱ्याच गोष्टी जोडलेल्या आहेत. ते सगळं कल्चरचं मिक्सचर ते आपण बोलूच. पण मुख्य म्हणजे हा भाग आपल्या मातीमध्ये रुजणारा आणि मराठी याला अशा तऱ्हेचं थरार नाट्य उभं करणं हे खूप अवघड काम होतं. मला असं वाटतं की आत्ताच्या मराठी अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये ही जवळपास पहिलीच आणि मोठी.